पीक विमा योजना 1 रुपयाऐवजी आता 100 रुपये देण्याचा निर्णय होण्याची शक्यता। योजनेमध्ये बदलासाठी आता कृषी आयुक्तालयाचा अहवाल सरकारला सादर। बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी रुपये द्यावे लागणार। अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण, तर मुंडे दोषी ठरत नाहीत तोवर कारवाई नाही। देवगिरीवरील बैठकीमध्ये दादांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। पुरावे असूनही सिंचन घोटाळा सिद्ध झाला नाही। भाजपसोबत आहोत तोवर यंत्रणा आपल्यासोबत असल्याचं त्यांना वाटतंय, पण अजितदादांना कोर्टाकडून तडाखा मिळायलाच हवा, अंजली दमानी यांचं वक्तव्य। वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय, तर आरोपींना कोर्टात आणताना ही टीम त्यांच्या अवतीभोवती असते। हे कार्यकर्ते कोणाचे? संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप। आरोपी सुदर्शन घुलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर बीडमधील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडी संपल्यानंतर सुदर्शन घुलेला आता न्यायालयीन कोठडी। मनोज जरांगेंनी उद्याचं साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकललं। महिना अखेरपर्यंत सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा सरकारला अल्टिमेटम। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भात आज मंत्री आशिष शेलार बैठक घेणार, तर तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील प्राचीन शिळांना तडे, पुजारी मंडळाकडून गाभाऱ्याचं नव्यानं बांधकाम सुरू करण्याची मागणी। वादग्रस्त आयएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सुप्रीम कोर्टाचा पुन्हा दिलासा, 18 मार्चपर्यंत अटक न करण्याचे निर्देश, तर खेडकर तपासामध्ये सहकार्य करेपर्यंत अंतरिम संरक्षण सुरू राहील, कोर्टाचं निरीक्षण।